नको मला. का ना ग? भूक नाही आता. आभ्या, दाद्यामुळे तू जेवत नसशील ना तर राहा उपाशीच मग. हा, त्याला काय फरक पडलाय का बघ की जरा. चांगलं 2 टायमाचं खाऊन निवांत आहे की नाही? तुला एकदा नको सांगितलं नाही मला भूक आता. अरे तुला आवडतं तर एक दिवस बटार नसलं तर तोंड पाडून बसतोय बघ. आणि आता देत तर नको म्हणतोय. आभ्या काय झालंय? काय नाही. कुठं काय? काय नाही झालं तर मग पवायला का नाही गेला? ती मध्ये आई किंवा किरणे आले होते ना बोलवायला. अगं तवर माझी आंघोळ झाली होती म्हणून नाही गेलो. आता रोज आंघोळ केलं बी नको जाऊ म्हणते तरी जातोस ना. सगळे कशी 4-4 तास पोहतात की. आब्या खरं खरं सांग काय झालंय? अरे सुट्ट्या लागल्या तर घरात गावात बी नव्हताच बघ. आणि आता घरात बाहेर जायना झालाय. मला कुठंच जाऊ वाटेना, काहीच खाऊ वाटेना, अभ्यास करू वाटेना, टी व्ही बघू वाटेना. हाय मला कळलं काय होतंय. पोटा दुखतं का केवढा? नाही तसलं बी काय नाही. अगं मनातनंच काय करू वाटेना. मग चल आपण दवाखान्यात जाऊन येऊया. नको, बरी आहे मी. हाय का? मग आता तुझं काय कळणाच बघ. आता म्हणालीस असं होतंय आणि तसं होतंय. आता म्हणालीस मी बरे. नेमकं माणसाला समजायचं काय? याडबीड तर लागलं नाही ना तुला? तसंच असेल काहीतरी. मला तर तुझं काय कळणाच बघ. उठ, सारखी झोपून राहू नकस. मला तुझी काळजी वाटते. आज बाहेर जाऊन ये ना तर ज्योतीलाच इकडे बोल. नको कोणाला बोलूस, काय गरज नाही. मीच जाईन संध्याकाळी मग आणि बोलवून. मग बस तुला काय करायचं ते कर. आईचं एखादं काम करशील का ते बी नाही? अगं सांग की करतो. बरं जा, ते रेशमा आणि पल्लीला बोलून आण बघ. सांग कानवलं करायचं. बर जाईन संध्याकाळी. संध्याकाळी नाही, आत्ताच जा. आज 2-4 घरी कानवलं करायचे आहेत बघ. तर त्यांना कोणी बी सांगून जाईल. हे बघ आत्ताच नरबी बी सांगून गेली. आत्ताच सांगितलं ना तर म्हणजे आपल्याकडेच येतील त्या. जातोय का मी जाऊ? अगं जातोय की बाया, तुला तर एक लगेच राग येतो बघ. आणि परत जात बी नाही लवकर. दिवाळीचं सामान आणायला पैसे लागतात ना? काय गरज नाही. चकली आणि कानवल्याचं आणलंय मी. बाकीचं उद्या राहिलेलं आणीन. माझं मी आहे खंबीर. मी करेल की सगळं. आप्पांनी नवे पैसे काढलं कोणाकडे दिवाळीसाठी? ना बापाला काळजी आहे बायकोची, ना पोरासनी आईची. तो इथं एकलीला टाकून गेलाय. आणि पोरांनी तर आईला बोलायचंच टाकून दिलंय सगळं. मग काय, येतील ते दिवस ढकलायचं. गाव दिवाळी करील आणि मी काय माझ्या पोरासनी असं त्यांच्या तोंडाकडे बघत बसायला लावू का? मग तो पैशाचं काय होतंय का? काय गरज नाही. माझं मी बघन. तुम्हाला आई ती दिवाळी खाऊ घातली म्हणजे बस ना. काय लाका माद्या आता इकडे आलोय ना का लगेच तू बास केलं. चल की तळ काढूया बघू कोण आधी वरती येतोय. हा चल, मी तुझ्या आईवर येतो का नाही बघ. कोंबडी एवढा जीव आहे का तुझा निघाला तळ काढायला? बघ नाही तर गाळात रुतून बसशील खाली. मी तूच ऋतून बसशील. बघू कोण बसतंय. चल मध्ये टाकुडी. मला नाही काढायचं तर चला जाऊया घरी. हे लाका शाळा सुरू झाल्यापासून आज आलोय पोहायला मध्ये. तळ काढायचं राहू दे. शिवना पाट्टरी घेऊया की. मला नाही काय करायचं, मी आब्याकडे जाते. कशाला त्या आव्याकडे? त्याला आहे का आपली किंमत? सकाळी एवढ्या मिनिट्या केल्या तरी आला का पोहायला? अरे त्या केवढाच्या विचारात आहे तो. आधी मला वाईट वाटलं होतं, पण आता वाटतंय चांगलं चाललेलं का आपलं. तो नको तसल्या भानगडीत पडला. आब्याला घरातनं बाहेर आणला पाहिजे. बरं झालं मी तसल्या भानगडीत नाही.
ह्यात चांगले दिवस कमी पण तापच जास्त होते. आपला आब्या किस्ता हसत खेळत असायचा. ती केवढा आली पाकच गप झाला. त्याला कशातच भान राहिलं नाही बघ. हो तर काय, मला तर वाटतं जाऊन मस्त करायचं तिला. अरे पण तिची काय चूक आहे का? आवाज म्हणलाय तिला बोलू नको म्हणून. हो केलं का? हे इकेचा मेंदू बार काय, पण त्यातलं विचारलंय मोठा आहे ती. तुझ्याकडे ठेवे माझं. पुढे जर बोललास का नाही कमरेला मोठा दगड बांधून फेक निरीत. फेक बघू. फेकला असता पण जा, आज माझी इच्छा नाही. बघू पुन्हा कधी तर. मी जातोय आब्याकडे. काय माहित काय करीत असेल ते. त्याला गरज आहे आपली. चला जाऊया. तसंच कुठे निघालाय? आय घालून कपडे घाला. तुम्हाच मी लाजा नाही ती, पण मला आहे गावातली ओळखते मला. आय घाला काय कपडे मन त्याला उघडी नागडी पोर घेऊन कुठे फिरतोय? चला पाडदिशी आणि कपडे घाला झाड दिशी. बोल की. अगं घरी गेलो होतो. आई म्हणली रानात आल्या म्हणून आलतो. एवढं काय होतं की मला शोधत इथं आलास? अगं ते आईने रातच्याला कानोल करायला बोलवलं होतं. येते की, पण एवढंच सांगायचं होतं का? हो एवढंच की. आई म्हणली पल्लीला आणि रेशमीला सांगून या म्हणून आलो होतो. बरं चल येतो. लगेच निघालास? माझ्याबरोबर बी बोलायचं नाही वे? अगं असं काय नाही, घरी वाज जरा गडबड आहे ना आता म्हणून. केवढाच आठवण येत असेल ना अभ्या? नाही येत आहे ना तसं बी. आता सुट्टे आहेत, बोललो नाही भेटलो नाही मग कशी आठवण. बोललं नाही भेटलं नाही की जास्त आठवण येते. येत असेल, मला नाही येत. तू कधी कुणाचा विचार केलास तर येईल ना. मी कुणाचा विचार करत नाही रेशमे. केलास तर तू मला कुठं सांगणार आहेस? अभ्या खरं सांग, येते ना केवढंची आठवण? पण तिच्यापेक्षा जास्त आईची काळजी वाटते. आई सगळ्या जवळची असतीच अभ्या, पण आपल्या आठवणी दिवस काढणारा माणूस बी लांबचा नसतो. त्या पोरीचं तिकडे काय झालं असेल सांग बघू. चांगली पोरगी आहे ना केवढा. आणि तुम्ही दोघं एकमेकाला लई शुभून दिसाल. तो विचार मी कवाच सोडून दिला रेशमे, आणि तिने दिलेली चिठ्ठी बी जाळून टाकल्या. पण तिच्या आठवणी कशा जाळशील? तू किती बी काय बी म्हणलास तर तू नाही सरलास तिला. मी विसरलोय रेशमे, नाही मला काय आठवत. आठवतं तुला? तू काय तिच्या विचारत असतोस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही आठवत मला काय. तुला समजा आठवतं म्हणून तर कुणावर बोलत नाहीस, भेटत नाहीस, घराच्या बाहेर बी येत नाहीस. तू कायम तिच्या आठवणीत असतोस. आब्या आठवतं ना समजा? नाही आठवत रेशमे. शाळेच्या परिपाठात तिला पहिल्यांदा बघितलेली, आणि मग 8व्या वर्गात. नाही आठवत मला. तिच्यासाठी 8व्या वर्गात गेलतो. तिला दिलेलं हिरोचा पेन, वहीत ठेवलेलं मोरपीस, तिने दिलेली चिठ्ठी, ठेवलेला पेपर, काहीच नाही आठवत रेशमे.